ख्यातनाम ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्यामध्ये मानवी अंतरंगाचे भाव दिसून येतात. सुखांतिका, दुःखांतिका, सुखांतिका, दुःखांतिका 37 त्यांची नाटकं मानवी मनाला स्पर्श करतात. ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथ, हॅमलेट यासारख्या नाटकातून माणसाच्या प्रवृत्तीचा वेध घेतला जातो. आपण किती महत्त्वाकांक्षी असावं याची एक मर्यादा असते, नाहीतर आपला मॅकबेथ होतो असं कोणीतरी म्हणलं असेल. एखादी बाब आपण किती दिवस पेंडिंग ठेवतो, नाहीतर आपला हॅमलेट होतो. एखाद्यावर आपण किती विश्वास ठेवावा याचं समीकरण किंग लिअर या नाटकातून समोर येतं. अशा दुःखांतिकामधून विल्यम शेक्सपियर यांनी मानवी भावभावनांचा वेध घेतलेला आहे. 23 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन इंग्लिश भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन म्हणून पुढे येतो. इंग्रजी भाषा थोडी फनी आहे. एके ठिकाणी 24 अल्फाबेट A to Z ही लेटर्स, तर दुसऱ्या ठिकाणी 44 साऊंड्स, त्यामध्ये 24 कॉन्सोनंट्स, 12 वॉवल्स आणि 8 डिप्थॉंग्स. थोडं वेगळं वाटत असेल. प, ब, ट, ड, क, ग, फ, व हे जे आपण ऐकतो आहे ते साऊंड्स आहेत. काही मुलं आता क्रिकेट खेळत आहेत. क्रिकेट या शब्दाची आपण जर सुरुवात पाहिली तर सी या शब्दाने याची सुरुवात होते, परंतु त्याचा उच्चार क ने होतो. सक्सेस हा शब्द यामध्ये पहिला सी सक क, दुसरा सी स. थोडं वेगळंच वाटत असेल. सायकॉलॉजी या शब्दामध्ये सुद्धा अशीच गंमत आहे. शब्दाची स्पेलिंग पीने होते, त्याचप्रमाणे न्यूमोनिया या शब्दाची स्पेलिंगसुद्धा पीने सुरुवात होते. नक्कीच इंग्रजी या शब्दामध्ये अनेक शब्दांची भर टाकणारे नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी शब्दसंपत्ती इंग्रजी साहित्याला बहाल केलेली आहे. शेक्सपियर यांचा वावर फक्त ब्रिटनमध्ये नाही. हा लेखक काळाच्या चौकटीमध्ये, देशाच्या सीमेमध्ये अडकला नाही. या नाटककारानं मानवी भावभावनांचा वेध घेतला आणि म्हणूनच जग ही रंगभूमी, ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज हे जे समीकरण आहे ते आपण स्वीकारूया. मनःपूर्वक धन्यवाद.